नमस्कार. आज आपण अगदी कमी वेळेत अगदी कमी मसाल्यात तयार होणारी एक फ्राय रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊयात. गरम मसाला, मीठ, लाल तिखट, उकडून घेतलेली अंडी, कोथिंबीर, 4 मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. चला तर मग कृती पाहूयात. आपण पॅन गरम करून घेऊयात. पॅन गरम झाल्यानंतर थोडं तेल घालूयात. तेल थोडं गरम झाले की त्यात आपण कांदा घालून घेऊयात. कांदा चांगला सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घेऊयात. आता आपला कांदा चांगला भाजून झालेला आहे. त्यात टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटो चांगले भाजून घेऊयात. टोमॅटो भाजून घेतलेले आहेत. आता थोडे चवीपुरते मीठ घालून घेऊयात. मिश्रण चांगलं परतून घेऊयात. मिश्रण परतून झालेलं आहे. आता थोडं त्यात लाल तिखट घालून घेऊयात. लाल तिखट घातल्यानंतर कांदा टोमॅटो चांगलं भाजून घेऊयात. सर्व चांगलं भाजून घेतल्यानंतर त्यात थोडासा गरम मसाला घालून घेऊयात. थोडी कोथिंबीर घालून घेऊयात. चला तर मग आता आपण अंडी कापून घेऊयात. अंड्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला. आपली सर्व अंडी कापून झालेले आहेत. तर आता आपण ती मसाल्यात घालून घेऊयात. सर्व कापलेले अंडे अशा प्रकारे मसाल्यामध्ये घालून घेऊयात. थोडी कोथिंबीर घालून अंडी एक 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूयात. 5 मिनिटांनंतर झाकून ठेवलेली अंडी आपण पलटी करून घेतलेली आहेत. आणि आता आपला एक फ्राय खाण्यासाठी तयार झालेला आहे. कसा झाला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.